अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पावसामुळे आंबा, संत्री तसेच कांदा पिकाला जोरदार फटका। अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल। नाशिकच्या येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे काढणीस आलेला कांदा, द्राक्ष व इतर शेती पिकांचं मोठं नुकसान। अजंठा कॅटमरान बोटींचा प्रवासी वाहतूक परवाना निलंबित। मंत्री नितेश राणेंकडून प्रवासी वाहतुकीवर निर्बंध। अष्टविनायक गणपतींपैकी 5 मंदिरात ड्रेस कोड लागू, तर मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी वस्त्र संहितेचा निर्णय। मंदिरातील दर्शनासाठी पोशाखाची नियमावली जाहीर। जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आलेला आहे। सीएमओ सह पोलीस अधीक्षक जिल्हाधिकाऱ्यांनाही धमकीचे मेल प्राप्त। बदलापुरातील अनधिकृत शाळा आणि कॉलेजवर गुन्हा दाखल। अनधिकृत शाळा आणि कॉलेज बंद करण्यासाठी नोटीस बजावूनही सुरू ठेवल्याने करण्यात आला गुन्हा दाखल। पालघरच्या बहाडोली येथे पाईपलाईन फुटली। वसई विरार पालिकेला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, तर मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले। अहिल्यानगरमध्ये आमदारांसमोरच हनुमान रथ मिरवणुकीत राडा। आयोजक आणि ढोल वादकांमध्ये झाला राडा। पोलिसांनी हस्तक्षेप करत मिटवला वाद। लातूर जिल्ह्यात 8 वर्षीय मुलीवर अत्याचार। चिप्सचे आमिष दाखवून शेजाऱ्याने केला अत्याचार। आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। अमरावतीच्या चांदूर रेल्वे मार्गावर भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक। अपघातात 2 लहान मुलांसह 3 जण जखमी, तर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।